इस सुंदर सुबह के लिए हम परमेश्वर को धन्यवाद देंगे। प्रभु को आज हम अपने पूरे मन से पूरे दिल से हम आराधना करेंगे। जो कुछ हम परमेश्वर को आज हमारे होठों का फल दे सकते हैं, उत्तम से उत्तम भेंट आज हम परमेश्वर के लिए लेके आएंगे। धन्यवाद देंगे हम परमेश्वर को। थैंक यू लॉर्ड जीसस।
सब मिलकर परमेश्वर की आराधना करें, क्योंकि उस परमेश्वर का प्रेम बहुत महान है। हालेलुया। हम आज सब लोग मिलकर आनंदित होकर प्रभु की आराधना करेंगे। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाले मुझ में जान। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाले मुझ में जान। क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान। क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा युग था खाली, तूने सिंचा उसे ताकि आए हरियाली। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा युग था खाली, तूने सिंचा उसे ताकि आए हरियाली। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया। आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, यीशु मेरा शाफिया मुझको दी है जिंदगी। आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, यीशु मेरा शाफिया मुझको दी है जिंदगी। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया। अपनी रूह से भर दिया अपनी शक्ति मुझको भी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। अपनी रूह से भर दिया अपनी शक्ति मुझको भी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया। हालेलुया। हम परमेश्वर की आराधना करेंगे और हम सबको वचन में लिखा है कि जब परमेश्वर हमारे नाव में होता है तो हमारी नाव कभी नहीं डूबेगी। हालेलुया। वो कैसे भी हमें पार लेके जाएगा। हालेलुया। क्यों ना हम सब मिलकर पल्ला तेरा पड़िया ये गाने को गा के हम परमेश्वर को धन्यवाद देंगे। पल्ला तेरा पड़िया ते पार लग जावांगे, पल्ला तेरा पड़िया ते पार लग जावांगे। पल्ला तेरा पड़िया ते पार लग जावांगे, पल्ला तेरा पड़िया ते पार लग जावांगे। यीशु तेरे मीठे मीठे, यीशु तेरे मीठे मीठे, यीशु तेरे मीठे मीठे गीत हंसी गावांगे। पल्ला तेरा पड़िया ते पार लग जावांगे, पल्ला तेरा पड़िया ते पार लग जावांगे। पल्ला 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 पल्ला
आज हमारे पास में प्रभु ने ये समय दिया है कि हम परमेश्वर से कह सके कि आज प्रभु हम आपसे बहुत प्रेम करते हैं और आज हम दिल की गहराई से आपकी आराधना करते हैं। हालेलुया। पूरे मन से पूरे बल से हम प्रभु को प्रेम करेंगे और आज हम ये गाना गाकर प्रभु को महिमा देंगे। प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से। प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से। पूरे मन से आराधना, पूरे मन से प्रेम करूं।
प्रभु की आराधना करेंगे, उसकी स्तुति हम करेंगे, क्योंकि उसके जैसा और कोई नहीं है, उसके जैसा और कोई नहीं है। इस पूरे जमीन आसमान उस परमेश्वर ने बनाई है और हम उसकी स्तुति आराधना आज पूरे दिल से पूरे मन से करेंगे। थैंक यू लॉर्ड जीसस, वी गिव यू ग्लोरी लॉर्ड। आपने प्रभु हमारे होठों का फल को स्वीकारा, इसके लिए धन्यवाद देते परमेश्वर। प्रभु सारा महिमा आदर आपके हाथों में सौंपते हुए प्रभु ये छोटी सी प्रार्थना हम यीशु के नाम से मांगते हैं, आमीन आमीन। प्रेज़ द लॉर्ड। फिर से एक बार प्रभु का धन्यवाद कि प्रभु ने हमें इकट्ठा किया आप अपने घरों में, और आज हम सुबह प्रभु की आराधना में हम शामिल हुए।
पुन्हा एकदा परमेश्वराचे आभार मानूयात की परमेश्वराने आम्हा सर्वांना सुरक्षित राखलेलं आहे आणि त्याच्या या उपासना सभेमध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी त्याने उपलब्ध करून दिली. आप सबको प्रेज द लॉर्ड, जय मसीह की। तुम्हा प्रत्येकाला प्रेज द लॉर्ड. और मैं आशा करता हूँ कि आप सब लोग ठीक होंगे। आणि मी आशा करतो की तुम्ही सर्वजण बरे आहात. आइए परमेश्वर के वचन में मनन करने से पहले हम परमेश्वर के हाथों में आए आणि देवाच्या वचनावर मनन करण्या अगोदर आम्ही सर्वजण देवाच्या हातामध्ये येऊयात और हम आज प्रार्थना करें कि परमेश्वर आज हमारे जीवन के साथ तू बात कर। आणि प्रार्थना आमची ही असू द्यात की आज परमेश्वरा आमच्या जीवनासंगती तू बोल और तेरा जो वचन है आज मेरे जीवन में कार्यरत होने पाए आणि तुझं जे वचन आहे ते आमच्या जीवनामध्ये कार्यरत होऊ देत और हम आपके वचनों को लेकर आगे बढ़ें। आणि तुझ्या वचनांनाच घेऊन परमेश्वर आम्ही पुढे जावं. तो क्यों ना आज प्रभु के हाथों में आकर पवित्र आत्मा के मार्गदर्शन हम मांगे कि प्रभु ने हमारी आंखों को खोल दे। मग का नाही आज देवाच्या हातामध्ये आपण पडूयात आणि त्याच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्ही मागूयात. आइए प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करूया. पिता आमच्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती प्रशंसा महिमा केवळ तुला आणि तुलाच देतो, कारण या जिवंतच्या भूमीत आम्हाला जिवंत असं ठेवलं. एवढंच नाही तर परमेश्वर बापा आज तुझ्या वचनाची भाकर मोडण्यासाठी आम्हा प्रत्येकाला प्रभू तू संधी दिलीस म्हणून तुझे आभार, तुझे उपकार मानतो. प्रार्थना करतो येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणाला भिडणारं असं असू दे प्रभूजी, आणि त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये एक नवीन पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आणि प्रभूजी आमची नवीन वाटचाल त्याद्वारे व्हावी असं तो दैनिक कृपेने कर पित्या. धन्यवाद देत तुझी स्तुती करत सर्व प्रार्थना मी ईश्वराच्याच नावात करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन. आइए दोस्तों, हम बहुत बार अपने जीवन में ऐसा देखते हैं या लोगों के जीवन में देखते हैं, हमारे जीवन में जब हम आगे बढ़ते हैं, आगे चलते हैं, तो बहुत बार हमारे जीवन के अंदर हताश और निराश हम हो जाते हैं. आणि आपण पाहतो माझ्या प्रियांनो, बऱ्याचदा आम्ही पुढे आणि पुढे जात असताना अनेकसे पेच आणि प्रसंग आमच्या जीवनामध्ये जेणेकरून आम्ही निराश होतो, हताश होतो. एक दिन हमारा जीवन जो है वो अच्छा रहता है और दूसरे दिन एकदम निराशा में चले जाता है. एक दिवस आमचं जीवन अतिशय चांगलं असतं, पण दुसऱ्याच दिवशी अचानक आम्ही निराश होऊन जातो. और बहुत बार हमारे जीवन में हम रोते हैं. आणि बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्ही रडत बसतो. बहुत बार हम जीतने की कोशिश करते हैं लेकिन हम हार जाते हैं. बऱ्याचदा आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करतो परंतु आम्ही हारून जातो. फिर ऐसा लगता है कि जीवन में कुछ नहीं रहा मेरे जीवन के अंदर. आणि मग असं वाटू लागतं की आता माझ्या या जीवनामध्ये काहीच उरलेलं नाहीये, सब कुछ चला गया है, सगळं काही निघून गेलंय पूरी तरह से शून्य हो चुका है. आणि आता मी पूर्णतः शून्य झालेलो आहे. और फिर ऐसा लगता है कि मेरे जीवन में अभी कुछ नहीं कर पाऊंगा या कर पाऊंगी. आणि मग मला असं वाटतं की आता माझ्या जीवनामध्ये मी काहीच करू शकणार नाही. और हम आगे जाने के लिए हम उठ नहीं पाते हैं. आणि मग पुढे जाण्यासाठी आम्ही उठू शकत नाही. हम पूरी तरह से हार चुके होते हैं या एकदम थक जाते हैं. आम्ही पूर्णतः हारून गेलेलो असतो आणि थकून जातो. हम विजय नहीं ले पाते हैं. आणि मग त्या गोष्टीवरती आम्ही विजय मिळवू शकत नाही. आज इसी बात को हम लेकर चलेंगे आगे कि हम किस प्रकार अपने जीवन के अंदर जय पाएंगे. आज आम्ही हीच गोष्ट घेऊन पुढे जाणार आहोत की आमच्या जीवनामध्ये आम्ही विजय कसा मिळवावा. और परमेश्वर ने आपको और मुझे विजयशाली बनाया है. आणि परमेश्वरानं तुम्हाला आणि मला विजयशाली बनवलेला आप आहे. और मैं जय के उत्सव में चलने वाले लोग हैं. तुम्ही आणि मी जय उत्सवात चालणारे लोक आहोत. हम विजय पाए हुए लोग हैं. आम्ही विजयी झालेलो लोक आहोत. इस बात को आपको मुझे समझना आणि है. ही गोष्ट तुम्हाला आणि मला समजून घेतली हम पाहिजे. इस बात को समझ नहीं पाते, इसलिए अपने जीवन के अंदर हम हार मान लेते हैं बहुत जल्दी. आणि हीच गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही समजून घेत नाही, जेणेकरून आम्ही लवकरच हार मानून बसतो. इसलिए प्रकाशित वाक्य 3 अध्याय 21 वचन पर आज हम मनन करेंगे. आणि म्हणून प्रगटीकरण याचा 3 अध्याय आणि 21 वचनावरती आज आम्ही मनन करणार आहोत. वहां पे इस प्रकार लिखा है, जो जय पाए मैं उसे अपने साथ अपने सिंहासन पर बिठाऊंगा. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तो जो जय मिळवतो त्याला परमेश्वर राजासनावर बसवतो. जैसे मैं भी जय पाकर अपने पिता के साथ उसके सिंहासन पर बैठ गया. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसू देईन. और सिंहासन पर पहुंचने का कारण यही है
कि वह जय पा चुका है। आणि सिंहासनावरती पोहोचण्यासाठी त्याला जय मिळवणं हे गरजेचं आहे. हम सभी देखते हैं कि यीशु मसीह सिंहासन पर बैठा हुआ है। आम्हाला सर्वांना ठाऊक आहे की येशू मसीह जे आहेत ते सिंहासनावर राजासनावरती बसलेले वो आहेत सिंहासन उसे ऐसे नहीं मिला है, आणि असंच काही ते राजासन त्यांना मिळालं नाही, वो उसने जय पाते हुए उस सिंहासन को लिया है। तर त्यांनी विजय मिळवत मिळवत मग ते राजासनापर्यंत पोहोचले. और यीशु मसीह यही कह रहे हैं कि जो जय पाए मैं उसे अपने साथ अपने सिंहासन पर बिठाऊंगा। आणि म्हणून येशू मसीह या ठिकाणी म्हणत आहे की जो जय मिळवतो त्याला तो आपल्या बरोबर राजासनाबरोबर बसू देईल. इसलिए आपको और मुझे जय पाना ही होगा। आणि म्हणून तुम्हाला आणि मला जय विजय हा मिळवायलाच हवा. एक बात ध्यान में रखना कि आप और मैं पहले ही विजयशाली लोग हैं। एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आणि मी अगोदरच विजयशाली आहोत. परमेश्वर ने आपको और मुझे विजय के उत्सव में वो लेकर चलने वाला है। आणि आमचा परमेश्वर आम्हाला त्या विजयाच्या उत्सवामध्ये घेऊन चालत आहे. इस विश्वास के साथ आपको और मुझे आगे बढ़ना आणि है। हाच विश्वास घेऊन तुम्हाला आणि मला पुढे चालायचं आहे. लेकिन बहुत सारी बातें हमारे जीवन के अंदर आती हैं जो हमें हताश करती हैं, उदास करती हैं, निराश करती हैं। इन्हीं बातों के ऊपर आपको और मुझे जय लेना है। आणि बऱ्याचशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये अशा आहेत जेणेकरून आम्हाला निराशा येते, आम्ही हताश होतो आणि त्याच गोष्टीवरती विजय आम्हाला मिळवायला हवा. आज किस प्रकार हम जय पाएंगे इस बात को हम देखेंगे। आज आम्ही विजय कसा मिळवावा याविषयी पाहणार आहोत. और यीशु मसीह ने कहा है कि जो जय पाए, आणि येशू असं म्हणते की ज्याने जय मिळवला, इसका मतलब ये साफ है कि आपको और मुझे जय लेना आणि होगा। याचा अर्थ हाच होतो की तुम्हाला आणि मला विजय मिळवणे आहे. और किस प्रकार जय हम लेंगे तो प्रकाशित वाक्य 12:11 के आणि मग हा अनुसार विजय आम्ही कसा मिळवणार आहे तर प्रगटीकरण याचा 12वा अध्याय आणि 11व वचन, वहां पे 3 बातें लिखी हैं त्या ठिकाणी 3 गोष्टी लिहिलेल्या जो आहेत हम आपको और मुझे अपने जीवन में अपनाना होगा, जिससे आपको और मुझे विजय मिलेगा। ज्या गोष्टी तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये अनुसराव्या लागतील जेणेकरून आम्हाला विजय मिळेल. यहां पर लिखा है वो वे मेमने के लहू के कारण और अपनी गवाही के वचन के कारण उस पर जयवंत हुए। या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्याला त्यांनी कोकराच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले. और उन्होंने अपने प्राणों को भी प्रिय ना जाना, यहां तक कि मृत्यू भी सह ली। आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही आणि मृत्यू सहन केला. यहां पर एक शब्द आया उस पर, आणि या ठिकाणी एक शब्द आलेला आहे त्यांच्यावर. त्यांच्यावर, उस पर, किस पर? शैतान के ऊपर। त्यांच्यावर कुणावर? सैतानावर. वो जो उस पर लिखा गया है वो शैतान के अभिप्राय से यहाँ पे लिखा गया है। आणि ह्या ठिकाणी त्यांच्यावर हा शब्द जो आहे तो सैतानाला अभिप्रेत आहे. उन्होंने शैतान पर जय पाने के बदले में उसे अयोग्य बना दिया। आणि सैतानावरती विजय मिळवण्याबद्दल त्या ठिकाणी त्यांनी विजय मिळवलेला आहे. यहाँ पर शैतान को पूरी तरह से उन्होंने अयोग्य बना दिया। या ठिकाणी सैतानाला पूर्णतः अयोग्य ठरवलं गेलेलं आहे. शैतान जो जय पर जय पा रहा है, जय पर जय वो पा रहा है, उस जय को उन्होंने पूरी तरह से नष्ट कर दिया. आणि सैतान जो या ठिकाणी जय आणि जयावर जय मिळवत आहे त्याला या ठिकाणी पूर्णतः नष्ट केलं गेलेलं आम्ही पाहत आहोत. और यहाँ पर हम देखते हैं कोई भी कार्य शैतान का उन पर नहीं चला. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की कोणतंही कार्य सैतानावर चाललं नाही. शैतान का उन पर कोई काम नहीं चला. आणि सैतानाचं त्यांच्यावर कोणतंही कार्य चाललं नाही. क्योंकि उन्होंने उसके चीजों को पहचान लिया और वो जय लेते हुए शैतान की कुयुक्तियों को पहचानते हुए उस पर जय लेते हुए आगे बढ़े. कारण सैतानाच्या कुयुक्त्या त्यांनी ओळखल्या व त्याच्यावरती विजय मिळवत ते पुढे गेले. और वो शैतान पर जयवंत हुए. आणि सैतानावर त्यांनी विजय मिळवला. 3 बातों के कारण. 3 गोष्टींमुळे. पहली बात मेमने के लहू के कारण. पहिली गोष्ट कोकऱ्याचं रक्त. दूसरी बात अपनी गवाही के वचन के कारण. दुसरी गोष्ट आपल्या साक्षींमुळे. और तीसरी बात उन्होंने अपने प्राणों को प्रिय नहीं जाना, यहाँ तक कि मृत्यु को भी सह ली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःच्या प्राणावरती देखील प्रीती केली नाही आणि त्या वधस्तंभावरचा मृत्यू सहन केला. आज हमारे जीवन के अंदर बहुत सारी बातें होती हैं और हम निराश हो जाते हैं. आज आमच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात ज्यामुळे आम्ही निराश होतो. हम प्रभु के साथ में 20 साल 25 साल 30 साल चल रहे हैं. आम्ही परमेश्वराबरोबर 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष चालत आहोत. और हम विश्वास में बढ़ रहे हैं. आम्ही विश्वासामध्ये वाढत हम आहोत. सेवा में बढ़ रहे हैं. आम्ही सेवेत वाढत आहोत.
आहोत हमारी सेवा के द्वारा परमेश्वर बहुत सारे लोगों को परमेश्वर के राज्य में लेकर आ रहा आणि है, आमच्या सेवेच्या द्वारे परमेश्वर अनेक लोकांना त्याच्या राज्यामध्ये घेऊन येते. लेकिन फिर भी हमारे जीवन के अंदर कुछ बात ऐसी होती है कि हम निराश हो जाते पण हैं तरी देखील आमच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडतात जेणेकरून आम्ही निराश और होतो हम कहते हैं कि नहीं, परमेश्वर ने मेरे लिए क्या किया, आणि नाही मग आम्ही म्हणतो की देवाने काय केलं माझ्यासाठी. परमेश्वर इतने साल में प्रभु की सेवा कर रहा हूँ, सेवा कर रही हूँ, प्रभु ने मेरे साथ में ऐसा क्यों किया. परमेश्वर आम्ही इतक्या वर्षापासून सेवा करत आहे, काय केलं देवाने माझ्यासाठी. नहीं मेरी बहन मेरे भाई, इस बात को समझना है कि आपको और मुझे वहां पर विजय लेना है. नाही माझ्या भावा बहिणींनी, हे गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे की त्या गोष्टींमध्ये तुम्हाला जो विजय आहे तो मिळवायचा आहे. हमें निराश नहीं होना है. आम्हाला निराश व्हायचं नाही. देखो यहाँ पर लिखा है कि जो सिंहासन पर बैठेगा वो विजय पाया हुआ है, आणि या ठिकाणी लिहिलेले जो राजासनावर बसणार आहे तो विजय मिळवलेला आहे. और जय पाए हुए वो लोग हैं आणि विजय मिळवलेले ते लोक आहेत जो 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 मेमने के लहू में आ गए हैं. जे देवाच्या कोकराच्या रक्तामध्ये आलेले आहेत. पहली बात, अगर आपको और मुझे जय लेना अपने जीवन के अंदर, तो इस सच्चाई को पहचानना है कि मेमने के लहू के नीचे आना पड़ेगा. सर्वप्रथम जर आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला विजय मिळवायचा असेल तर ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की आम्हाला त्या कोकराच्या रक्तामध्ये यायचं आहे. वे मेमने के लहू के कारण विजयवंत हुए. कारण की हे कोकराच्या रक्ताच्या द्वारे विजयी झाले. आत्मिक युद्ध की विजय का आधार जो है ना, वो मेमने का लहू है. आत्मिक युद्धाच्या विजयाचा जो आधार आहे तो आहे कोकऱ्याचं रक्त. लहू सिर्फ हमारे पापों की क्षमा के लिए नहीं बहाया गया, हमारे उद्धार के लिए नहीं बहाया गया, वो हमें शैतान पर जयवंत होने के लिए भी बहाया गया है. आणि जे रक्त सांडलं गेलं ते केवळ आमची पापाची क्षमा करण्यासाठी, आमचं तारण करण्यासाठी नाही, तर सैतानावरती विजय मिळवण्यासाठी देखील हमें लहू की अत्यंत आवश्यकता है. आम्हाला या रक्ताची अत्यंत गरज आहे. इसलिए आप और मैं उस लहू की आवश्यकताओं से दूर न जाएं. आणि म्हणून आम्ही, तुम्ही आणि मी या रक्ताच्या आवश्यकतेपासून दूर जाऊ नये. एक बात ध्यान में रखें कि शैतान जो है वो हत्यारा है, वो खूनी है. एक गोष्ट लक्षात घ्या, सैतान जो आहे तो हत्यारा आहे, तो खुनी आहे, वो झूठा है, वो बहकाने वाला है, तो खोटारडा आहे, तो भकवणारा आहे. वो हम पर अलग अलग तरीकों से वार करता है. आणि तोच आमच्यावरती वेगवेगळ्या तऱ्हेने वार करतो. इसलिए कि आप और मैं हताश हो जाएं, आप और मैं निराश हो जाएं. जेणेकरून तुम्ही आणि मी निराश व्हावं, हताश व्हावं. लेकिन आज मैं आपको बताना चाहता हूं कि शैतान का सबसे बड़ा हथियार क्या है, पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की सैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार काय आहे, जिसकी वजह से आप और मैं अपने सेवा में प्रभु से दूर चले जाते हैं. ज्याच्या द्वारे तुम्ही आणि मी त्या देवाच्या सेवेपासून दूर जाऊ वो शकतो. कौन सा हथियार है? ते कोणतं शस्त्र आहे? पहली बात, प्रकाशित वाक्य 12 अध्याय 10 वचन के अंदर प्रगटीकरण याचा 12वा अध्याय आणि 10वं वचन. उसका मुख्य काम जो है, मुख्य कार्य जो है, वो दोष लगाना है. त्याचं मुख्य कारण, मुख्य शस्त्र जर काय असेल तर ते आहे दोष लावणं. प्रकाशित वाक्य 12:10 ये इसी प्रकार कहता है. आणि प्रगटीकरण 12:10 हे अशाच प्रकारे सांगतं वो हमारे भाइयों पर रात दिन दोष लगाता है. की तो आपल्या भावांना रात्रंदिवस दोषारोप लावतो. शैतान रात और दिन भाइयों पर, बहनों पर, परिवारों पर दोष लगाता है. सैतान रात्रंदिवस भावांवर, बहिणींवर, कुटुंबावर दोष लावतो. वो हृदय के अंदर वो दोष लगाता है. हृदयावरती तो दोष लावतो. और दोष लगाने से मनुष्य क्या होता है, पूरी तरह से निर्बल बन जाता आणि है. दोषारोपामुळे मनुष्य जो आहे तो पूर्णतः निर्बल बनून जातो. पूरी तरह से वो शक्तिहीन बन जाता है. आणि शक्तिहीन तो होऊन जातो. वो लोगों पर इस हद तक दोष लगा देना चाहता है कि वो अपने आप को निरर्थक समझे. आणि ह्या लोकांना इथपर्यंत तो दोष लावतो की ते लोक जे आहेत ते हतबल होतात, स्वतःला निरर्थक समजू लागतात. वो इतना दोष लगाता है, इतना दोष वो लगाता है कि वो जो लोग हैं वो लड़ने का बल जो है वो खो दे. आणि इतका दोषारोप तो सैतान लावतो की लोक जे आहेत ते लढण्याचं जे बळ आहे ते गमावून बसतात. और आपको और मुझे इस बात को समझना है कि शैतान का जो दोषारोपण है उसको अपने जीवन में स्वीकार नहीं करना है. आणि तुम्हाला आणि मला हे लक्षात घेणं गरजेचं आहे, सैतानाचा जो दोषारोप आहे ते तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये कधीही स्वीकारू नये. जब आप और मैं परमेश्वर की संतान इस रिश्ते से जब उसके दोष को स्वीकार करते हैं तो हम अनुभव करते हैं कि हम कुछ गलत हैं.
आणि जेव्हा देवाची मुलं या अधिकाराने असताना देखील आम्ही जर तो सैतानाचा दोषारोप आमच्या जीवनामध्ये घेत असू तर निश्चित अर्थाने आम्ही कुठेतरी चुकत आहोत. जब हम उसके दोष को अपना लेते हैं तो आप और मैं ये अनुभव करते हैं कि मैं गलत व्यक्ति हूं. आणि ज्या वेळेस तो दोषारोप तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो तेव्हा तुम्हाला अनुभव येतो मी काहीतरी चुकीचं वागत आहे करत आहे. जब आप और मैं सुबह उठते हैं तब मैं अनुभव करता हूं कि मैं गलत हूं. आणि जेव्हा तुम्ही आणि मी सकाळी उठतो तेव्हा आम्हाला अनुभव येतो आम्हाला प्रतीती येते की मी काहीतरी चुकीचं आहे. जब मैं प्रार्थना करने के लिए अपने घुटनों को टेकता हूं तो मुझे ये अनुभव आता है कि मैं कुछ गलत हूं. आणि ज्यावेळेस मी प्रार्थना करण्यासाठी आपले गुडघे टेकतो त्यावेळेस मला अनुभूती येते की मी काहीतरी चुकीचं आहे चुकीची आहे. और मेरा ये विश्वास बन जाता है कि मेरी प्रार्थना परमेश्वर नहीं सुनेगा. आणि मग माझा विश्वास असा बसतो की आता परमेश्वर काही माझी प्रार्थना ऐकणार नाही. और मैं पूरी तरह से एक निरर्थक व्यक्ति हूं. आणि मी पूर्णतः एक निरर्थक व्यक्ती आहे. सुबह से शाम तक हम इसी सोच में रहते हैं कि मैं एक निरर्थक व्यक्ति हूं, मैं किसी काम का व्यक्ति नहीं आणि हूं. सकाळपासून संध्याकाळची एकच गोष्ट आमच्या मनामध्ये घर करून जाते की मी कुठल्याही कामाचे नाहीये मी निरर्थक आहे. मैं चाहे प्रार्थना कर रहा हूं, मैं आराम कर रहा हूं या कोई काम कर रहा हूं या बाइबल को पढ़ रहा हूं, हर समय मुझे यही लगा रहता है कि मैं गलत व्यक्ति हूं, मैं एक निरर्थक व्यक्ति हूं, मैं अयोग्य व्यक्ति हूं. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा मी प्रार्थना करतो मी आराम करतो मी बायबल वाचतो किंवा मी कुणाला भेटतो प्रत्येक वेळेस आतून मला एक टोचणी लागलेली असते की माझं काही होऊ शकत नाही मी एक निरर्थक व्यक्ती आहे. और ये शैतान का दोष लगाने का एक तरीका है. आणि मला सांगू दे की हे सैतानाचा दोषारोप करण्याची एक पद्धत आहे. जब हम उसके इन चीजों को अपने जीवन में स्वीकार करते हैं इसका मतलब यह होता है कि शैतान जीत चुका है. आणि जेव्हा आम्ही ह्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो त्यावेळेस तो सैतान जो आहे त्या ठिकाणी विजयी होतो. और इस स्थिति में जो शैतान है वह लोगों को पूरी तरह सामर्थ्यहीन बना देता है. आणि या परिस्थितीमध्ये जो सैतान आहे त्या लोकांना पूर्णतः सामर्थ्यहीन बनवून टाकतो. जब हम उसके दोषों को स्वीकार करते हैं हम कभी भी अपने जीवन में जय नहीं पा सकेंगे. जेव्हा आम्ही त्या सैतानाचा दोषारोप आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो तर आम्ही कधीच विजय मिळू शकत नाही. इसलिए आपके और मेरे जीवन में इस बात को समझना है. आणि म्हणून ही गोष्ट तुम्हाला मला आज समजून घेणं गरजेचं आहे. इसलिए शैतान के जो दोष हैं उसको स्वीकार मत कीजिए. आणि म्हणून सैतानाचा जो दोषारोप आहे ते कधीही स्वीकारू नका. अपने जीवन के अंदर उसको अपने जीवन में आने मत दीजिए. आणि त्याला आपल्या जीवनामध्ये येऊ देऊ नका. इसलिए आपके और मेरे जीवन में सुबह से शाम तक आपको मुझे सचेत रहना है. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला सचेत राहणं गरजेचं आहे. और ये एक मानसिक बीमारी है. आणि ही एक प्रकारची मानसिक आजार आम्ही म्हणू शकतो. वो जो लोग कहते हैं कि नहीं मैं परमेश्वर के योग्य नहीं हूं, मैं इस काम के योग्य नहीं हूं, मैं उस काम के योग्य नहीं हूं, मैं आगे नहीं जा सकता या जा सकता, मैं अयोग्य हूं. आणि असे लोक जे असंच बोलत राहतात की नाही मी योग्य नाही मी परमेश्वरासाठी काही करू शकत नाही. और ये शैतान उन लोगों पर ये पूरी तरह से वो वार करता है. आणि सैतान जो आहे पूर्णतः त्या लोकांवर त्याद्वारे वार करतो. परमेश्वर की संतानों में ऐसे बहुत से लोग हैं जो अपने विवेक में निर्बल बन जाते हैं. आणि असे बरेचसे लोक आहेत ते सैतानाच्या त्या प्रभावामुळे दोषारोपामुळे आपला विवेक जो आहे तो गमावून बसतात. वो कहां पर काम करता है? आणि कुठे काम करतो? वो विवेक में काम करता है. विवेक त्याच्यावरती काम करतो. और विवेक जो है पूरी तरह से हमको वो निर्बल बना देता है. आणि तो विवेकच आम्हाला पूर्णतः निर्बल बनवतो. और पूरी तरह से हमको निरर्थक बना देता आणि है. पूर्णतः आम्हाला निरर्थक बनवून टाकतो. जिसके कारण अपने जीवन के अंदर उसकी शांति को और उसके आनंद को खो देते हैं. ज्या वेळेस सैतानाचे दोषारोप आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो त्यावेळेस आमच्या जीवनातला शांती आणि आनंद आम्ही गमावून बसतो. इसलिए शैतान के दोषों को स्वीकार मत कीजिए. आणि म्हणून सैतानाचे जे दोषारोप आहेत त्यांचा स्वीकार करू नका. अगर हम ऐसा करेंगे उसके दोषों को स्वीकार करेंगे तो आप और मैं एक निर्बल व्यक्ति बन जाएंगे जो अपने जीवन के अंदर जय नहीं पा सकेगा. आणि जर आम्ही ते दोषारोप आमच्या जीवनामध्ये स्वीकारले तर आम्ही एक निर्बल व्यक्ती बनून
जाऊ जे कधीही विजय मिळू शकणार नाही. इसलिए इस बात को समझना है कि आप और मैं निर्बल ना बने. आणि म्हणून ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की तुम्ही आणि मी निर्बल होऊ नये. और शैतान का मुख्य कार्य हम पर दोष लगाना है. आणि सैतानाचं मुख्य जे कार्य आहे ते आहे आमच्यावरती दोष लावणं. वो बिना रुके बिना थके वो रात दिन परमेश्वर के लोगों पर दोष लगाता है. तो न थांबता न थकता रात्रंदिवस देवाच्या लोकांवरती दोषारोप लावायचं काम करतो. वो हमारे विवेक को निर्बल बना देता है. तो आमचा जो विवेक आहे त्याला निर्बल बनवून टाकतो. आप और मैं सामर्थ्य ना भरे इसलिए पूरी तरह से आपको और मुझे गिराने की कोशिश करता आणि है. देवाच्या सामर्थ्यामध्ये आम्ही भरू नये यासाठी तो अनेक प्रयत्न करतो आणि आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतो. इसलिए इस बात को हम समझें. आणि म्हणून ही गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे. जो मसीह लोग हैं उनके रोज के जीवन के कार्य ये होना है कि आप और मैं अपने विवेक को संभालें. जे मसीही लोक आहेत त्यांचं रोजचं काम हे असणार आहे की आम्ही आमचा विवेक सांभाळावा. अपने विवेक को शुद्ध और पवित्र रखें. आमचा जो विवेक आहे त्याला शुद्ध आणि पवित्र राखावं. शायद आप ऐसी परिस्थिति में आज गुजर रहे होंगे कि लोगों ने आपके ऊपर उंगलियां रखकर आपको दोष लगाया हो. कदाचित तुम्ही अशा परिस्थितीमधून जात असताल की लोकांनी तुमच्यावरती बोट दाखवलेला आहे, तुमच्यावर दोषारोप केलेला वो आहे. आपको कहते हैं कि तू किसी काम का नहीं है, तू आगे नहीं बढ़ सकता, तू कुछ नहीं कर सकता, ऐसा दोष आपके ऊपर लगाया है. ते तुम्हाला म्हणत आहेत की तू काही कामाचं नाहीये, तू निरर्थक आहे, तू काही करू शकणार नाही, अशा प्रकारचे दोष ते तुम्हाला लावत और असतील. आपने उसको स्वीकार कर लिया है. आणि तुम्ही ते स्वीकारलंय. और अभी आपको ऐसा लगने लगा है कि मैं पूरी तरह से शून्य हूं. आणि आता तुम्हाला असं वाटू लागलं की आता मी पूर्णतः शून्य झालेलं मैं आहे. कुछ नहीं मेरे जीवन में कर सकता हूं. आता माझ्या जीवनामध्ये काही मी करू शकत नाही. आपने अपने विवेक को पूरी तरह से उसके अधीन कर दिया है. आणि मग काय केलेलं आहे तुम्ही की तो तुमचा जो विवेक आहे त्याला पूर्णतः त्या शैतानाच्या अधीन केलेला आहे. आपको जो लोगों ने कहा है, जिस बात का दोष लगाया है, आपने उसको स्वीकार कर लिया है. लोकांनी तुम्हाला जे काही बोललेलं आहे, जे दोष लावलेले आहेत त्यांना तुम्ही स्वीकारलंय. कोरिन्थियों पहला अध्याय 8वां अध्याय अगर पढ़ेंगे तो वहां पे विवेक के बारे में लिखा है. कोरिन्थीकरासपत्राचा 8वा अध्याय जर पूर्णतः वाचलं तर त्याच्यामध्ये विवेकाविषयी लिहिलेला आहे. वहां पे विवेक जो है वो दूषित हो गया है या नष्ट हो गया है, इसके बारे में बताया गया है. विवेक जो आहे तो दूषित झालेला आहे, नष्ट झालेला आहे, याविषयी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. नष्ट होने का अर्थ ये नहीं है कि वो अनंत विनाश हो गया है. नष्ट होणं याचा अर्थ असं नाही की तो अनंत कालासाठी त्याचा विनाश झालेला आहे, वो पूरी तरह से निरर्थक बन चुका है, तो पूर्णतः निरर्थक झालेला आहे, ऐसा नहीं है. असं नाही. इसलिए पहला तीमुथियुस का पहला अध्याय 19 वचन कहता है. आणि म्हणून पहिला तिमोथी याचा पहिला अध्याय आणि 19 वचन आम्हाला असं सांगतं. वहां पे भी जो विवेक है, विश्वास और अच्छे विवेक को थामे रहने के लिए कहा गया है. आणि त्या ठिकाणी देखील विवेक चांगला विवेक भाव धर असं लिहिलं गेलेलं आहे. और वहां पर अगर हम विवेक को खो देते हैं, अगर निर्बल बना देते हैं, दोषों को स्वीकार करके, वो हमारे उस जहाज के उपमा उसको दी गई है जो डूब जाता है. आणि मग त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही हा विवेक गमावतो त्यावेळेस तो आम्ही आमचं जे जहाज आहे ते एखाद्या पाण्यामध्ये डुबून गेल्याप्रमाणे ते आम्ही गमावतो. इसलिए आपके और मेरे जीवन में इस बात को समझना है कि आप और मुझे जो परमेश्वर ने विवेक दिया है, अच्छा विवेक दिया है, उसको हम थामे रहें परमेश्वर के वचन के अनुसार. आणि म्हणून आज आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, जो विवेक परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे तो आम्ही राखून ठेवावा, सांभाळून ठेवावा. इसलिए एक बार जब वह शैतान के दोषारोपण को स्वीकार करता है तो उसका जो विवेक है वो भ्रमित हो जाता है. कारण जेव्हा एखादा व्यक्ती सैतानाद्वारे झालेल्या दोषारोप स्वीकारतो त्यावेळेस त्याचा जो विवेक आहे तो संपुष्टात येतो, संपतो. और एक बार उसने अपने इस दोष को स्वीकार कर लिया है, वो सेवा में हो या अपने जीवन में हो कभी आगे नहीं बढ़ पाएगा. आणि ज्या वेळेस असे प्रकारचे दोषारोप आम्ही स्वीकारतो, आपला विवेक आम्ही गमावतो, त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही, विजय मिळू शकत नाही. शैतान का मुख्य काम ये है कि वो आप पर और मुझ पर रात दिन दोष लगाते रहे. सैतानाचं मुख्य कार्यच हे आहे की त्यानं रात्रंदिवस फक्त आमच्यावरती दोष लावावा. और इसी के ऊपर आपको और मुझे विजय लेना है. आणि याच गोष्टीवरती तुम्हाला आणि मला विजय मिळवायचा आहे. इसी बात पर आपको और मुझे जयवंत होना है. आणि याच गोष्टीवरती तुम्हाला आणि मला जयवंत व्हायचं आहे. कैसे जयवंत होंगे? कसं होणार जयवंत? मेमने के लहू के नीचे आकर.
कोकराच्या रक्ताच्या खाली येऊन जब आप और मैं मेमने के लहू के नीचे आएंगे तब आप और मैं जयवंत होंगे। ज्यावेळेस आम्ही कोकराच्या रक्ताच्या खाली येऊ त्यावेळेस तुम्ही आणि मी जयवंत होऊ और जय पाने का आधार लहू है आणि जय मिळवण्याचा जो आधार आहे तो आहे रक्त और शैतान पर जय पाने का साधन ही लहू है। आणि सैतानावरती विजय मिळवण्याचं साधनच रक्त आहे। वो हम पर दोष लगा सकता है पर हम उसका उत्तर दे सकते हैं कि यीशु मसीह परमेश्वर का पुत्र है जिसने मेरे लिए उसका लहू दे दिया है। आणि तो जरी आमच्यावर दोषारोप लावत असेल तरी आम्ही उत्तर देऊ शकतो की येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे मी त्या ठिकाणी दोषमुक्त आहे। पहला यूहन्ना इसका पहला अध्याय 7 वचन इसी प्रकार कहता है आणि पहिला योहान याचा पहिला अध्याय 7 वचन देखील याच प्रकारे सांगतं कि यीशु का लहू हमें सब पापों से शुद्ध करता की है येशूचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध और यीशु राखतं का लहू आपको और मुझे दोष मुक्त करता आणि है। येशूचं रक्तच आहे जे तुम्हाला आणि मला सर्व पापांपासून शुद्ध राखतं। जब भी आपके और मेरे जीवन में ऐसा दोष आते हैं तब आप और मैं क्या करना है? विजय पाने के लिए यीशु के लहू के नीचे आ जाना है। ज्यावेळेस अशा प्रकारचे दोषारोप आमच्या जीवनामध्ये येतात त्यावेळेस आम्ही काय केलं पाहिजे तर येशूच्या रक्ताच्या अधीन गेलं पाहिजे और यीशु उसके लहू से आपको मुझे शुद्ध कर देता आणि है। येशू जो आहे त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला शुद्ध करतो। क्योंकि जब आप और मैं यीशु के लहू के नीचे आते हैं तो ये शैतान को मालूम है कि हम शैतान को ये बता देते हैं कि वो गलत है। आणि ज्या वेळेस आम्ही त्या येशूच्या रक्ताच्या खाली येतो त्यावेळेस त्या सैतानाला कळून चुकतं की आता हे चुकलेलं आहे, वो गलत है, हे हा चुकीचा आहे। हो अगर हमने पाप किया है तो हमें उसको अंगीकार करना है और यीशु के लहू के नीचे आना है। जर आमच्या हातून पाप घडलेला आहे तर त्याचा अंगीकार आम्हाला करायला पाहिजे आणि आम्हाला येशूच्या रक्ताच्या खाली यायला हवं। और जब आप और मैं यीशु के लहू के नीचे आते हैं तो शैतान वहां पर उसका पराजय हो जाता आणि है। ज्या वेळेस आम्ही त्या येशूच्या रक्ताच्या खाली येतो त्याच वेळेस त्या सैतानाचा पराभव होतो और हम ये दिखाते हैं कि मैं शैतान की बातों को स्वीकार नहीं कर रहा हूं, मैं यीशु मसीह के लहू के अधीन हूं। आणि आम्ही हे दाखवून देतो की मी त्या सैतानाच्या गोष्टी ऐकत नाहीये, त्याला जुमानत नाहीये, तर मी येशूच्या रक्ताच्या खाली आहे, त्याच्या अधीन आहे। इसलिए आपको और मुझे अपने आप को और मुझे क्या करना है? हमेशा अपने पापों को, दोषों को हमें 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 यीशु के अधीन करना है। आणि म्हणून आम्हाला काय करायचं? आमचे पाप, आमच्यावर जे लावलेले दोष आहेत ते येशूच्याकडे घेऊन यायचे और ये विश्वास रखना है कि मैं दोष मुक्त हूं यीशु के लहू के द्वारा। आणि हा विश्वास ठेवायचा आहे की मी दोष मुक्त आहे येशूच्या रक्ताच्या द्वारे। जब भी आपके और मेरे ऊपर दोष लगाए जाते हैं तो एक बात ध्यान में रखना है कि यीशु के लहू लेकर आप पर मुझे विजय लेना है। ज्या वेळेस आमच्यावर दोषारोप लावल्या जातील एक गोष्ट लक्षात घेणं आमच्यासाठी गरजेचं आहे, त्या वेळेस आम्ही येशूच्या रक्ताच्या अधीन व्हावं आणि हे घोषित करावं, हे मानावं की मी दोष मुक्त आहे। मेमने के लहू में विश्वास करना हमको सीखना है। कोकराच्या रक्तावरती विश्वास ठेवणं आम्हाला शिकायला पाहिजे। इसलिए रोमियो की पत्री का 5वां अध्याय 9 वचन कहता आणि है, म्हणून रोम 5:9 आम्हाला असं सांगतं, हम उसके लहू के कारण धर्मी ठहरे हैं। आम्ही त्याच्या रक्ताच्या द्वारे नीतिमान ठरलो। हाँ, जब आप और मैं उसके लहू के नीचे आते हैं तो वो हमको निर्दोष कर देता है। ज्या वेळेस आम्ही त्याच्या रक्ताच्या खाली येतो त्यावेळेस तो आम्हाला निर्दोष ठरवतो। जब आप और मैं उसके लहू के नीचे आकर खड़े होते हैं तब यीशु मसीह उसके लहू के द्वारा आपको मुझे साफ करके पूरी तरह से निर्दोष खड़ा करता है। ज्या वेळेस आम्ही रक्ताच्या अधीन येतो त्यावेळेस येशू मसीह आम्हाला त्यापासून पूर्णपणे धुवून शुद्ध करतो आणि तो आम्हाला पवित्र ठरवतो। और जब हम उसके लहू पे विश्वास करते हैं तो शैतान जो है यहाँ पर वो हार मान जाता है। आणि ज्या वेळेस आम्ही त्या रक्तावरती विश्वास ठेवतो त्यावेळेस सैतान जो आहे तो हार मानतो। इसलिए आपके और मेरे जीवन में हमेशा क्या करना है? यीशु के लहू के नीचे बने रहना है। आणि म्हणून आम्हाला काय करायचंय तर सदैव आम्हाला येशूच्या रक्ताच्या खाली बनून राहायचं आहे। जब भी आपके और मेरे जीवन में अगर दोष कोई लगाता है तो इस बात को जानना है कि यीशु के लहू के कारण मैं शुद्ध हो चुका हूं। आणि जेव्हा केव्हा आमच्यावर दोषारोप लावल्या जातील त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या, येशूच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी शुद्ध आणि पवित्र आहोत। हम शैतान की कोई भी बात को मान्य ना करें। आम्ही सैतानाची कुठलीही गोष्ट मान्य करू नये
नये. हम अपने विवेक को अच्छे विवेक को यीशु के लहू के द्वारा थामे रहे. आम्ही आमचा विवेक जो आमचा चांगला विवेक आहे येशूच्या द्वारे तो आम्ही सांभाळून ठेवावा. इस बात को ध्यान रखना है. ह्या गोष्टी आम्ही लक्षात अगर घ्याव्या. आपको मुझे जय लेना है जर तुम्हाला ना मला विजय मिळवायचा तो आहे हमेशा रोज यीशु के लहू के नीचे रहना है. तर रोज सदैव येशूच्या रक्ताखाली आम्हाला राहायचं आहे. उसका लहू क्या करता है? त्याचं रक्त काय करतं? आपके और मेरे पापों को शुद्ध करता है. तुमच्या आणि माझ्या पाप शुद्ध मेरे करतं. मेरे और आपके विवेक को शुद्ध करता है. माझा आणि तुमचा विवेक शुद्ध करतं. अगर आपको कोई कह रहा है कि आप किसी काम के नहीं, अगर आपको कोई कह रहा है कि आप अयोग्य, आप कुछ नहीं कर सकते, आगे नहीं बढ़ सकते, तो इस बात को स्वीकार मत कीजिए. जर एखादा व्यक्ती तुम्हाला सांगत आहे की तू काही करू शकत नाही, तू अयोग्य आहे, तुझ्याकडून काही होणार नाही, तर या गोष्टी तुम्ही कधीही स्वीकारू नका. इन बातों पर मनन मत कीजिए. याच गोष्टीवरती मनन करत बसू नका. हमारी समस्या क्या है कि हमारे ऊपर जो दोषारोपण लगाए गए हैं उस बहुत बार उसके ऊपर मनन करते हैं. आमची चूक काय होती माहितीये का? जे कोणी आमच्यावर दोषारोप लावतात त्याच गोष्टीवरती तुम्ही आणि मी सतत मनन करत राहतो उसी के ऊपर मनन करते हैं. आणि त्याच गोष्टीवर मनन करत और राहतो. हमारे अंदर एक बोध होता है, हीनता की भावना होती है कि सही में मैं ये हूं. आणि मग एक ओझं येतं आणि आमचा विश्वास बसू लागतं की खरंच मी असंच आहे. और मेरा विवेक निर्बल होता है. आणि मग त्याद्वारे माझा जो विवेक आहे तो निर्बल होऊन मैं पूरी जातो तरह से सामर्थ्यहीन बन जाता हूं. आणि मी पूर्णपणे सामर्थ्यहीन होऊन जातो. और यही बात है जो शैतान चाहता है. आणि हीच गोष्ट आहे जी सैतानाला हवी आहे. और वो यही चाहता है कि वो हम पर विजय ले ले. आणि त्याला तो हेच त्याची इच्छा आहे की आम्ही विजय मिळवू नये. इसलिए आपको और मेरे जीवन में उसको स्वीकार मत कीजिए. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रियानो हे कधीही स्वीकारू नका. ये कहिए असं म्हणा कि यीशु के लहू के द्वारा मैं शुद्ध और पवित्र हूं. येशूच्या रक्ताच्या द्वारे मी शुद्ध आणि पवित्र आहे. मैं उसके दोषों को स्वीकार नहीं करता या नहीं करती हूं. मी अशा प्रकारचे दोष स्वीकार करत नाही. और मैं यीशु के लहू के द्वारा पूरी तरह से मेरा विवेक, मेरा हृदय, मेरे विचार शुद्ध है. आणि येशूच्या रक्ताच्या द्वारे पूर्णतः माझा विवेक, माझं हृदय पूर्णतः शुद्ध आहे. इस बात को आपको और मुझे समझना और जानना है. आणि हेच गोष्टी तुम्हाला आणि मला समजून घेणं आज गरजेचं आहे. जब आप और मैं उसके लहू के नीचे आएंगे जेव्हा तुम्ही आणि मी त्याच्या रक्ताच्या खाली येऊ हम विजयशाली बनेंगे. आम्ही विजयशाली होऊ. हम जय पाएंगे. आम्ही विजय मिळवू. हम जब उसके दोष को स्वीकार नहीं करेंगे, यीशु का लहू जब हम अपनाएंगे अपने जीवन के अंदर, तो हम आपके और अपने जीवन के अंदर विजय ले लेंगे. ज्यावेळेस आम्ही ते दोषारोप स्वीकारणार नाही आणि येशूच्या रक्ताच्या खाली आम्ही येऊ त्यावेळेस आम्ही विजयी होऊ. दूसरी गोष्ट, अगर आपको मुझे जय पाना है, जर तुम्हाला आणि मला विजय मिळवायचा आहे, एक्चुअली जय पाना नहीं है, जय लेना ही है. जय मिळवायचा म्हणजे मिळवायचाच आहे. हम जय लेने के लिए ही प्रभु ने चुना है. आणि विजय घेण्यासाठीच परमेश्वराने आम्हाला निवडलंय. हम हारे हुए व्यक्ति नहीं है. आम्ही हारलेले व्यक्ती नाही आहोत. हमें उसको हराना है. आम्हाला त्याला हरवायचंय. हमें उसे हराना है. आम्हाला त्याला हरवायचंय. इसलिए प्रभु ने आपको और मुझे चुना है. आणि म्हणूनच परमेश्वराने तुम्हाला मला निवडले. इसलिए वो कहता है कि हम जय के उत्सव में चलने वाले लोग हैं. आणि म्हणून तो म्हणतो की आम्ही जय उत्सवात चालणारे लोक आहोत. पहली बात, पहिली गोष्ट यीशु के लहू के नीचे, येशूच्या रक्ताखाली. और दूसरी बात, उनकी गवाही के वचन के कारण वो जयवंत हुए. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या साक्षीच्या वचनाद्वारे वो अपने मुंह से गवाही देते थे. ते आपल्या तोंडाने मुखाने साक्ष देत असत. और वो सास के साथ परमेश्वर के लिए, परमेश्वर के वचन के द्वारा वो गवाही देते थे. आणि त्याचबरोबर ते परमेश्वराच्या वचनाचा आधार घेऊन साक्ष देत होते. हमें विजय कर लेना है. आम्हाला जर विजय घ्यायचा आहे, अगर हमें जय पाना है, आम्हाला विजय मिळवायचा तो आहे, हमें गवाही के वचन को बोलना है. तर आम्हाला साक्षीचे वचन बोलायचे आहेत. गवाही का अर्थ क्या है? साक्षीचा अर्थ काय? दूसरों को बताना है कि मसीह क्या है. लोकांना सांगायचंय की परमेश्वर मसीह काय आहे. हमें दूसरों के सामने गवाही देना है. आम्हाला इतरांसमोर साक्ष द्यायची आहे. और हमें क्या गवाही बनना है? आणि काय आम्हाला साक्ष बनायचंय? यीशु मसीह परमेश्वर है. येशूच प्रभु आहे. ये घोषणा करना है. ही घोषणा करायची ये आहे. बार बार कहना है. हे वेळोवेळी बोलायचंय. स्वर्ग का राज्य आएगा कहना है. स्वर्गाचं राज्य येणारे म्हणायचंय. यीशु मसीह राजा है, यीशु मसीह प्रभु, ये बोलना है. येशूच राजा, येशूच प्रभु आहे. मसीह जयवंत है बोलना है. मसीही जो आहे तो जयवंत आहे हे बोलायचं. शैतान हारा हुआ ये बोलना है. शैतान हारलेला आहे हे बोलायचंय. बलशाली
बलशाली मनुष्यों को यीशु ने बांध दिया है बोलना है। आणि त्या बलशाली सैतानाला येशूने बांधले असं म्हणायचंय. मसीह ने क्रूस पर शैतान के कार्य को नष्ट कर दिया है, ये गवाही देना है। मसीने त्या वधस्तंभावरती सैतानाच्या कार्याला नेस्तनाभूत केले और हे बोलायचंय. ये सच्चाई है आणि हे खरं आहे और इस सच्चाई को घोषित करना आणि है। हे सत्यच आम्हाला घोषित और करायचंय. यही हमारी गवाही है, यही गवाही का वचन है। आणि हेच आमची साक्ष आहे, हेच साक्षीचं वचन आहे. जब आप और मैं इस गवाही को देते हैं, परमेश्वर की गवाही को देते हैं, परमेश्वर के वचन को बोलते हैं, तो शैतान डर जाता है। ज्यावेळेस आम्ही हे साक्ष बोलतो, साक्षीचं वचन बोलतो, त्यावेळेस तो सैतान घाबरून जातो. शैतान इससे नहीं डरता कि आपको कितना धर्म का ज्ञान है, सैतान ह्यामुळे घाबरत नाही की तुम्हाला किती त्या धर्माचं ज्ञान आहे, कितना बाइबल का ज्ञान कितना है, तुम्हाला शास्त्राचं किती ज्ञान आहे, याला तो घाबरत नाही. आप कितना अच्छा प्रचार करते हैं, इससे वो डरता नहीं है। आणि तुमच्या कुठल्याही कृतीने तो घाबरत नाही. वो शैतान इससे डरता है कि जब आप और मैं सच्चाई की घोषणा करते हैं, सैतान याला घाबरतो ज्यावेळेस तुम्ही त्याच्या सत्यतेची घोषणा करता. जब आप और मैं विश्वास के साथ सच्चाइयों की घोषणा करते हैं, वचन की घोषणा करते हैं, ज्या वेळेस आम्ही विश्वासाने वचनाची घोषणा करतो, त्याच्या सत्यतेची घोषणा करतो. और ये सच्चाई है कि यीशु का नाम सभी नामों से श्रेष्ठ है। आणि हे खरं आहे, हे सत्य आहे की येशूचं नाव हे सर्व नावाहून श्रेष्ठ आहे. ये ऊंची आवाज में घोषणा करना आणि है हेच आम्हाला उंच आवाजात घोषित करायचंय. और यही गवाही का वचन है। हेच साक्षीचं वचन आहे. इसलिए आप और मैं दोषों के ऊपर मनन ना करें, आणि म्हणून तुम्ही आणि मी दोषांवरती मनन करत बसू हम नये. यीशु के वचनों पर मनन करें। येशूच्या वचनांवरती मनन हम करा. रात दिन दोषों पर मनन करते करते हमारी आत्मिकता को हम कमजोर बनाते हैं। रात्रंदिवस त्या दोषारोपांवरती मनन करत करत आम्ही आमची जी आत्मिकता आहे ती गमावून बसतो. और हम उठ नहीं पाते हैं, आणि आम्ही उठू शकत नाही. प्रार्थना में मन नहीं लगता है, सहभागिता में मन नहीं लगता है, संगति में मन नहीं लगता है, बाइबल पढ़ने में मन नहीं लगता है। इसका मतलब यह हुआ कि शैतान जीत गया है। प्रार्थनेत मन लागत नाही, सहभागितेमध्ये मन लागत नाही, लोकांच्या बरोबर भेटण्यामध्ये मन लागत नाही, सेवेमध्ये मन लागत नाही. याचा अर्थ हा की त्या ठिकाणी जो सैतान आहे तो जिंकलेला आहे. आपने उसके दोषारोपण को स्वीकार कर लिया है, तुम्ही त्याचे जे दोषारोप आहे त्याला स्वीकारलेला आहे. इसलिए आपको और मुझे उसकी बातों में मनन ना करते हुए परमेश्वर के वचनों पर मनन करना है। तर म्हणून आम्हाला त्याच्या दोषारोपांवर मनन न करता त्याच्या वचनांवरती मनन करणं गरजेचं हमें आहे. परमेश्वर के वचनों की गवाही देना है। आणि आम्हाला परमेश्वराच्या वचनांची साक्ष द्यायची आहे. हम किस प्रकार गवाही दें? आम्ही कशा प्रकारे साक्ष द्यावी? परमेश्वर के वचनों को लेकर। देवाचे वचन घेऊन. परमेश्वर ने मुझे संतान बनाया है, परमेश्वरानं मला त्याचं संतान मैं बनवलंय. परमेश्वर का पुत्र और कन्या हूँ, मी देवाची पुत्र आणि कन्या आहे. मैं सामर्थ्यशाली हूँ, मी सामर्थ्यशाली आहे. मैं विजय के उत्सव में चलता हूँ। मी विजय उत्सवात चालणार आहे. परमेश्वर ने मुझे सांप और बिच्छू को तोड़ने का अधिकार दिया, मुझे कोई भी बात बाधा नहीं कर सकती। परमेश्वरने मला साप आणि विंचू तुडवण्याचा अधिकार दिला आणि मला कुठलीही गोष्ट बाधा करू शकत नाही. इस बात को जोर से चिल्लाकर कहना है। हीच गोष्ट आम्हाला मोठ्याने ओरडून बोलायची जब आप आहे. इसको बोलेंगे, ज्यावेळेस आम्ही हे बोलू, शैतान सुनता है सैतान ऐकतो और वो डर जाता है आणि तो घाबरतो और हमसे दूर भागता है। आणि तो आमच्यापासून पळून वो जातो. हमारा नजदीक भी आना पसंद नहीं करेगा, तो आमच्या जवळही येण्याची हिम्मत करणार नाही. क्योंकि उसको मालूम है कि ये गवाही के सच्चाई के वचन को बोल रहे हैं। कारण की त्याला माहित आहे की हे वचनाच्या जे साक्ष आहे त्याची सत्यता बोलत आहे, घोषणा करत हमें आहे. शैतान का सामना करने के लिए गवाही के वचन का उपयोग में लाना चाहिए। आणि म्हणून सैतानाचा सामना करण्यासाठी आम्हाला त्या वचनांच्या साक्षीची गरज आहे. देखिए, जब प्रेरित 3 अध्याय 1 से 10 वचन हम पढ़ते हैं, जेव्हा आम्ही प्रेषित त्याचा 3 अध्याय आणि 1 ते 10 वचन वाचतो. एक पतरस और यूहन्ना प्रार्थना करने के लिए मंदिर में जाते हैं पेत्र आणि योहान प्रार्थना करण्यासाठी मंदिरात जातात. और वहां पर एक लंगड़ा भिखारी बैठा हुआ है आणि त्या ठिकाणी एक लंगडा भिकारी बसलेला पाहतो. और वह पतरस के पास देखता है और कहता है कि मुझे कुछ मिलेगा। आणि पेत्राकडे काहीतरी मिळेल या अपेक्षेने तो पाहतो. और पतरस उसको कहता है, पेत्र त्याला म्हणतो, और वो कहता है कि हमारे पास सोना रूप कुछ नहीं है, तो म्हणतो माझ्याकडे सोने रुपये काही नाही, लेकिन जो है मैं तुझे देता हूँ। पण जे आहे मी ते तुला देतो. नासरी यीशु के नाम से उठ और चल। नासरी येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. उसने क्या किया? त्याने काय केलं? जो उसके पास में था जे त्याच्याकडे होतं उसने दे दिया। त्याने दिलं. उसके पास में क्या था? त्याच्याकडे काय होतं? गवाही के वचन।
साक्षीचं वचन, सच्चाई के वचन, सत्यतेचं जो यीशु वचन, मसीह है, जे येशू आहे, जो यीशु है, जे येशू जब आहे. उसने गवाही के वचन की घोषणा की तो जो परिस्थिति थी वो पूरी तरह बदल गई. आणि ज्यावेळेस त्यांनी साक्षीचं वचनाची घोषणा केली त्यावेळेस ती परिस्थिती बदलली. आपके अपने जीवन वही करना है. तुम्हाला आणि मला देखील तेच करायचं आहे. परिस्थिति का सामना जो है ना, परमेश्वर के सच्चाई के वचन की घोषणा करते हुए करना है. परिस्थितीचा सामना देवाच्या वचनाची सत्यतेची घोषणा करत करत आम्हाला करायचा आहे. हमें आगे बढ़ना है. आम्हाला पुढे जायचं आहे. जब आप और मैं सच्चाई के वचनों की घोषणा करेंगे तो परिस्थिति पूरी तरह से बदल जाएगी. ज्यावेळेस आम्ही देवाच्या सत्यतेच्या वचनाची घोषणा करू त्यावेळेस आम्हाला ती परिस्थिती रोखू शकणार नाही. और यही गवाही का वचन है. आणि हेच साक्ष आहे वचन. आपको और मुझे घोषणा करना है. तुम्हाला आणि मला घोषणा करायची आहे. हमें ये घोषणा नहीं करना, हाँ उसने बोला ना, मैं शायद अब कुछ नहीं कर पाऊंगी, कुछ नहीं कर सकता, मैं आगे नहीं बढ़ सकता, सही में मेरे जीवन में मैं ऐसा ही हूँ. ऐसा करते करते उस बात को स्वीकार कर लेते हैं. आणि असं म्हणू नका नाही आता ह्यांनी म्हटलं ना मग मला असं वाटतं आता मी काहीच करू शकणार नाही, पुढे जाऊ शकणार नाही आणि मी आता अशीच आहे आणि मी असंच राहणार आहे आणि अशा प्रकारे स्वतःला दोष देत राहू नका, स्वीकारू नका. इसका मतलब क्या हुआ? याचा अर्थ काय? शैतान ने विजय लिया. शैतानाने विजय मिळवला. अरे मेरी बहन मेरे भाई, आप और मैं हारने के लिए नहीं, आप और मैं जीतने के लिए बुलाए गए हैं. अरे माझ्या भावा बहिणींनो, तुम्ही आणि मी हारण्यासाठी नाही तर विजय मिळवण्यासाठी पाचारण केले गेलेलं और आहोत. जो जय पाएगा उसे सिंहासन मिलेगा. आणि जो जय मिळवलाय त्यालाच राजासन मिळेल. और यीशु कहता है कि वो मैं मेरे साथ में वो सिंहासन पर बैठेंगे. आणि येशू म्हणतो की तो माझ्या सोबत त्या राजासनावर बसेल. आज प्रश्न ये है, आज प्रश्न हा आहे कि आप जीतने वाले बनेंगे या हारने वाले की बनेंगे? तुम्ही जिंकणारे बनणार की हारणारे बनणार? हम शैतान के साइड से हैं या यीशु के साइड से हैं? आम्ही सैतानाच्या बाजूने आहे की येशूच्या बाजूने आहे? अरे मसीह लोग, हमें समझना है. अरे विश्वासणाऱ्या लोकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. हमें घोषणा करना है, आम्हाला घोषणा करायची. यीशु मेरा प्रभु है, येशू माझा प्रभू, यीशु जयवंत है. येशू जयवंत आहे. शैतान की अरे कुयुक्त मेरे पैरों तले है. शैतानाच्या प्रत्येक कुयुक्त्या माझ्या पायाखाली आहे. प्रभु ने मुझे अधिकार दिया है. परमेश्वराने मला अधिकार दिला मैं सांप और बिच्छू को तोड़ सकता हूँ. मी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सामर्थ्याने तोडू शकतो. शत्रु की सारी सामर्थ के ऊपर मैं विजय लेता हूँ. शत्रूच्या सर्व सामर्थ्यावरती मी विजय घेतो. यही है गवाही का वचन. हेच आहे साक्षीचं वचन. हमें इस बात को समझना है. आणि हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. दोष अगर आपके ऊपर लगाए जा रहे हैं जर तुमच्यावर दोषारोप केले जात आहेत और आपने उसको स्वीकार कर लिया है, आणि त्याने तुम्ही ते स्वीकारलेलं आहे, तो आज उसको फिर से यीशु के सामने आकर अंगीकार कीजिए, क्षमा मांगिए. यीशु का लहू आज भी मौजूद है आपको मुझे निर्दोष रखने तर के लिए. आजच तुम्ही त्या गोष्टी कबूल करा. येशूच्या रक्ताखाली या आणि येशू सामर्थ्यवान आहे तुम्हाला त्या सर्व गोष्टीमधून बाहेर और काढण्यासाठी. गवाही का वचन दे. आणि साक्षीचं वचन घ्या. गवाही का वचन शैतान से उसका अधिकार को छीन लेता है. साक्षीचं वचन सैतानाकडून त्याचा अधिकार हिसकावून घेतं. जब हम गवाही का वचन देते हैं, शैतान को एक हम प्रहार करते हैं या एक उसके पर वार करते हैं. जेव्हा आम्ही साक्षीचं वचन बोलतो, घोषित करतो, त्यावेळेस आम्ही त्या सैतानावरती मोठा आघात करतो. और यही आघात करने वाला जो शस्त्र है ना, वो गवाही का वचन है. आणि हेच आघात करणारं जे शस्त्र आहे ना, तेच आहे साक्षीचं वचन. और ये शैतान को हरा देता है. आणि हेच सैतानाला हरवून टाकेल. तीसरी बात, तिसरी गोष्ट, जो हमें जय पाना है, जर आम्हाला विजय मिळवायचा उन्होंने अपने प्राणों को भी प्रिय ना जाना, यहाँ तक कि मृत्यू भी सह ली. त्याने आपल्या प्राणाला देखील त्याच्यावरती प्रीती केली नाही, तर त्यांनी ते वधस्तंभाचं मरण सहन केलं. जो युद्ध में जो व्यक्ति जाता है ना, उसकी मनोवृत्ति यही होती है कि वो जीते. आणि जेव्हा युद्धासाठी एखादा व्यक्ती निघतो ना, त्यावेळेस त्याची मनोवृत्ती हीच असते की मी जिंकून येणार आहे. और सब सिपाही जो है, जो सैनिक है ना, उसकी मनोवृत्ति हारने की नहीं होती, उसकी मनोवृत्ति जीतने की होती है. सैनिकाची जी मनोवृत्ती आहे ती कधीच हारण्याची नसती, तर ती जिंकण्याची असते. लेकिन शैतान चाहता है, दुश्मन चाहता है, शत्रु चाहता है कि आपके और मेरे ऊपर वार करके वो आपको मुझे हरा दे. पण सैतानाची इच्छा ही आहे की त्याने तुमच्या आणि माझ्यावर वार करावा आणि आम्हाला हरवून टाकावं. हम हारने वाले में से नहीं है. पण आम्ही हारणाऱ्यातले नाही आहोत. हम मृत्यु पाने तक, मृत्यू सहने तक हम उस जीत को लेकर ही रहेंगे. पण मृत्यू येईपर्यंत, मरेपर्यंत आम्ही तो विजयच मिळवू. हम हारेंगे नहीं. आम्ही हारणार नाही. हम अपने प्राण जीवन को
हमें अपने प्राण से, अपने जीवन से हम प्रेम ना करें, आम्ही आमच्या प्राणांवरती आमच्या जीवावरती आम्ही प्रेम करू नये. हमें परमेश्वर के लिए खड़ा होना है, आम्हाला देवासाठी उभं राहायचंय, हमें उसके कार्य के लिए खड़ा होना है, आम्हाला त्याच्या कार्यासाठी उभं हमें राहायचं, उसकी सेवकाई के लिए खड़ा होना आम्हाला है. त्याच्या सेवेसाठी उभं राहायचं. भले हमारे प्राण क्यों ना चले मग जाएं. माझा प्राण गेला तरी बत्तर. आज आदमी सबसे ज्यादा किसको बचाता है मालूम है? आज मनुष्य सगळ्यात आधी कुणाला वाचवतो माहितीये का? अपने जीवन को बचाना चाहता है. स्वतःच्या जीवनला. वो देखिए अपने जीवन को, आपका यहाँ पूरे संसार के अंदर हमें मालूम है कि क्या हो रहा है. आम्ही पाहतो ही संपूर्ण जगामध्ये काय घडत आहे. और हम ये नहीं कह रहे हो कि हमें चेतावनी नहीं लेना है. चेतावनी अनुसार जो सरकार ने हमें दिया है उसके अनुसार अपने करना है. निश्चित अर्थाने आम्ही जे सरकारने आम्हाला चेतावण्या दिलेल्या आहेत त्याविषयी आम्ही सावधगिरी बाळगावी. लेकिन मैंने देखा है कि लोग इतने डर चुके हैं कि महीनों महीने वो नीचे नहीं उतर पा रहे हैं घर से. पण मी पाहते हो की इतके लोक घाबरलेले आहेत की महिने लोटून गेले, ते जिन्या उतरून खाली देखील आलेले नाहीत. वो 6 महीने 7 महीने उन्होंने अपने को घर में बंद करके रखा है. आणि 6 महिने झाले, 7 महिने झाले त्यांनी स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलंय. ना तो किसी को आने देते ना किसी को जाने देते हैं. ना तर स्वतः बाहेर जात ना कुणाला घरात घेत. इतना डर चुके हैं. एवढे घाबरलेले आहेत. क्यों मालूम है? का माहिती का? उन्हें लगता है कि अगर बाहर जाएंगे या कोई बाहर से अंदर आएगा तो हमें कोरोना हो जाएगा और हम मर जाएंगे. त्यांना असं भीती बसलेली आहे की मी बाहेर जाईल किंवा कुणी व्यक्ती आतमध्ये येईल तर मला कोरोना होईल आणि मी मरून जाईल. और वो अपने प्राण को बचाना चाहते हैं. आणि ते स्वतःचा जीव वाचू पाहतात. और अपने प्राण को बचाने के लिए वो जो चाहे वो करते हैं. आणि मग तो जीव वाचवण्यासाठी जे होईल ते करण्यासाठी तयार आहेत. मैं आपको एक बात बताना चाहता हूँ. आज मी एक गोष्ट सांगू इच्छितो. हमारे प्राण को बचाने का सामर्थ्य सिर्फ यीशु मसीह के अंदर है. आमचे प्राण, आमचा जीव वाचवण्याचं सामर्थ्य फक्त येशूमध्ये आहे. अगर यीशु कहता कि अगर तू प्राण को खोएगा तो वो बचाएगा. आणि परमेश्वर म्हणतो जर तू तुझ्या जीवाला मुकला तर त्याला मी वाचवेल. परमेश्वर ये कह रहा है. परमेश्वर म्हणत आहे. और वह यही कह रहा है कि अपने प्राण को भी प्रिय ना जाना, उसने मृत्यू को भी सह लिया. आणि मग त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्यांनी स्वतःचा जीव देखील, स्वतःचा प्राण देखील त्याच्यावर प्रीती केली नाही तर त्यांनी तो मृत्यू सहन केला. और आज मनुष्य के अपने जीवन को बचाना चाहता है. आज मनुष्य काय की स्वतःचा जीव वाचू पाहतो. मेरी बहन मेरे भाई, हम अपने जीवन को परमेश्वर के हाथों में दे दें. माझ्या भावा बहिणींनो, आम्ही आमचं जीवन त्या परमेश्वराच्या हाती सोपवावं. हम इस बात की परवाह ना करें कि मैं मेरे प्राणों को बचा के रखूं. या गोष्टीची पर्वा करू नका की आता मी कशा प्रकारे माझ्या प्राणाची रक्षा करू. हमारा प्राण जो है परमेश्वर बचाएगा. आमचा प्राण जो आहे तो परमेश्वर वाचवेल. इसलिए अपने जीवन में परमेश्वर की सेवकाई में अपने प्राण देने तक, मृत्यू देने तक तैयार रहें. आणि म्हणून आपल्या सेवेमध्ये आमचा जीव जाईपर्यंत, आमचा प्राण आम्ही गमावेपर्यंत आमची तयारी असावी. हम अपने प्राण को भी देने के लिए तैयार हो जाएं. आमचे प्राण देखील द्यायसाठी आम्ही मागे वळू नये. यीशु मसीह के लिए, येशूसाठी, परमेश्वर की सेवा के लिए. देवाच्या सेवेसाठी. और इसी बात को अगर हम करेंगे तो अपने जीवन के अंदर जय पर जय पाते हुए आगे आणि बढ़ेंगे. हीच गोष्ट जर आमच्या जीवनामध्ये आम्ही केली तर आमच्या जीवनामध्ये आम्ही विजयावर विजय मिळवत जाऊ. और वो जय पाए हुआ व्यक्ति कभी परवाह नहीं करता कि मेरे प्राण का क्या होगा. आणि जो जय मिळवणार आहे तो कधी स्वतःच्या प्राणांची पर्वा करत नाही. शैतान अगर जीवन भी ले ले, अगर शैतान प्राण भी ले ले तो वो उसकी वो परवाह नहीं करता. शैतान जर जीवनही घेतलं तरी त्याचे प्राण जरी घेण्याचा प्रयत्न केला तरी त्याची पर्वा तो व्यक्ती करत नाही. वो एक ही बात की परवाह करता तो है. एकाच गोष्टीची पर्वा वो करतो. परमेश्वर विश्वास रखता है. तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो. परमेश्वर विश्वास रखकर वो आगे बढ़ता है. परमेश्वरावर विश्वास ठेवून तो पुढे जातो. इसलिए अपने जो मनोवृत्ति है, जो अपने विचार है ना, वो हम परमेश्वर के हाथों में दे दें. आणि म्हणून आमची मनोवृत्ती, आमचे विचार आम्ही त्या परमेश्वराच्या हाती सोपवावे. आज मैं आपसे यही कहना चाहूंगा, आज मी तुम्हाला हेच म्हणू इच्छितो. अगर आज आप दोष लगाकर बैठे हुए हैं, आज जर तुम्ही स्वतःला दोषारोपाखाली ठेवलेला आहे, आज आपको परमेश्वर आपको मुझे आजाद करेगा. आज परमेश्वर तुम्हाला आणि मला स्वतंत्र करेल. आइए उसके हाथों में आ जाएं. या त्याच्या हातामध्ये येऊया. हमारा परमेश्वर आज भी जिंदा है. आजही आमचा परमेश्वर जिवंत आहे. मार्टिन लूथर के बारे में हम जानते हैं. मार्टिन ल्यूथरच्या बाबतीमध्ये आम्ही जाणतो. परमेश्वर के बड़े सेवक थे. देवाचे मोठे सेवक होते. उन्हें अपने जीवन में कई चीजों का संघर्ष करना पड़ा. आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच प्रकारचे संघर्ष करावे लागले. संघर्षों के बावजूद भी वो अपने जीवन में आगे बढ़ते गए. आणि संघर्ष असून देखील त्यांच्या जीवनामध्ये ते पुढे चालत वो गेले. परमेश्वर के लिए हमेशा खड़े रहे. देवासाठी ते नेहमी उभे राहिले. अपने सही रास्ते पे परमेश्वर के
वह दिए हुए निर्देश अनुसार अपने जीवन को व्यतीत करते रहे। आणि देवाने दिलेल्या सूचना अनुसार त्यांनी त्यांचं जीवन पुढची वाटचाल जी आहे ती चालू ठेवली. एक दिन वो बहुत उदास थे एकदा ते फार उदास झाले और वो कोई भी काम नहीं कर पा रहे थे आणि ते कुठलंच काम करू शकत नव्हते. और उनकी पत्नी ने उन्हें उदास देखा आणि त्यांच्या पत्नीनं त्यांना उदास झालेलं और पाहिलं. जब उन्होंने उनकी पत्नी ने जब उनको उदास देखा तो वो काले रंग की पोशाक उन्होंने पहन ली आणि ज्यावेळेस आपल्या पतीला त्यांनी उदास पाहिलं त्यावेळी त्यांनी काळे वस्त्र परिधान केले और उनके सामने जाकर वो खड़ी हो गई. आणि ते काळे कपडे घालून ती त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. और जब मार्टिन लूथर ने इस बात को देखा तो बड़े अचंभित हो गए आणि जेव्हा मार्टिन लुथरने या गोष्टी पाहिल्या त्यावेळेस त्यांना फार आश्चर्य वाटलं और उन्होंने अपनी पत्नी से पूछा, आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला विचारलं, ये काली पोशाक तुमने क्यों पहनी? हे काळे कपडे तू का घातलेत? उनकी पत्नी ने बड़े सुंदर से जवाब दिया, आणि मग त्यांच्या पत्नीने फार सुंदर त्याने उत्तर दिलं, मैं शोक बना रही हूँ मी शोक करत आहे क्योंकि वो मर गया. कारण की तो मेला मैं बहुत उदास हूँ, आणि मी फार उदास आहे. मैं शोक कर रही हूँ, मी शोक करत आहे, वो मर गया है. तो मेलेला आहे. मार्टिन लूथर ने पूछा कि कौन मर गया? आणि मग मार्टिन लुथर यांनी विचारलं कोण मेलाय? तो पत्नी कहती है कि तुम्हें नहीं पता कौन मर गया. आणि मग पत्नी म्हणजे तुला नाही माहिती का कोण मेलय? परमेश्वर मर गया, परमेश्वर मेलाय, परमेश्वर मर गया. परमेश्वर मेलाय. और ये सुनकर मार्टिन लूथर को बड़ा गुस्सा आया. आणि हे ऐकून मार्टिन लुथरला फार राग आला. उन्होंने चिल्लाया, त्यांनी ओरडले. उन्होंने कहा, ते म्हटले परमेश्वर कभी मरता नहीं है, परमेश्वर कधीच मरत नाही, परमेश्वर कभी मरता नहीं है. परमेश्वर कधीच मरत नाही. उनकी पत्नी ने उससे पूछा, अगर परमेश्वर नहीं मरा तो आप उदास, हताश और दुनिया से अलग क्यों बैठे हुए हैं? तर त्याची पत्नी त्यांना बोलते की जर परमेश्वर मेला नाही तर तुम्ही आज निराश, हताश आणि स्वतःला या जगापासून वेगळं करून का बसलात? क्यों आप सब कुछ छोड़कर अलग बैठे हुए हैं? का सगळं काही सोडून तुम्ही वेगळे बसलेले आहात? क्यों आप अलग अपने को रखा हुआ है? का तुम्ही स्वतःला वेगळं करून ठेवलेलं और आहे? इस बात को मार्टिन लूथर ने समझ लिया आणि ही गोष्ट मार्टिन लुथर यांनी समजून घेतली कि उसकी पत्नी उससे क्या कहना की चाहती है. त्यांची पत्नी त्याला काय बोलू इच्छिते. उन्होंने तुरंत अपनी पत्नी से माफी मांगी. त्यांनी तुरंत लगेचच त्यांच्या पत्नीकडे क्षमा मागितली. उन्होंने परमेश्वर से माफी मांगी त्यांनी परमेश्वराकडे क्षमा मागितली और उन्होंने इस प्रकार कहा, आणि ते म्हटले दुखी और उदास, हताश जो होना है वो बुराई का एक हिस्सा है. दुखी, हताश, निराश होणं जे आहे ते वाईटपणाचं एक चिन्ह आहे. परमेश्वर जिंदा है, परमेश्वर जिवंत आहे इसलिए मैं आनंदित मन के साथ रहूंगा. आणि म्हणून मी आनंदी मनानेच राहीन. अगर हम परमेश्वर की संतान हैं जर आम्ही देवाचे संतान तो आहोत हम जो भी करें उसमें आनंदित रहें. तेव्हा आम्ही देखील जे काही करू त्याच्यामध्ये आनंदित हम व्हावं, आनंद मनाएं. आम्ही आनंद करावा. आनंद करने का मतलब है विजय लेना है. आनंद करणं याचा अर्थ विजय मिळवणं. आपको मुझे मालूम है, तुम्हाला आणि मला ठाऊक आहे, जो राजा जीतता है जो राजा जिंकतो वो उत्साह मनाता है. तो उत्सव मनवतो. जो टीम जीतती है जेव्हा टीम जिंकते वो विजय बनाती ते है. विजयचं सेलिब्रेट और करतात. जो हारता है जे हारतात उसके मुंह लटक जाते हैं. त्यांचे चेहरे लटकतात वो दुखी चेहरे का दिखाई देता है. आणि ते दुःखी चेहरे त्यांचे दिसू लागतात. वो हताश हो जाता है. हताश होतात उसे लगता है सब कुछ चला गया. आणि त्यांना असं वाटतं आता सगळं गेलेलं आहे. नहीं मेरी बहन, मेरे भाई, नाही माझ्या भाऊ बहिणींनो, हमारे जीवन में जो कुछ भी हो आमच्या जीवनामध्ये जे काही होईल हम आनंद करें. आम्ही आनंदात हम विजय के करावा. उत्सव में चले. आम्ही विजय उत्सवामध्ये जावं. हताश, निराश, दोषारोपण ये शैतान का हथियार है. हताश, निराश, दोषारोपण हे सैतानाचं शस्त्र आहे. इसलिए दूसरा करंती 12:10 कहता है, आणि म्हणून 2 कोरिन्थी 12:10 आम्हाला सांगतं, पौलुस कहता है कि मैं हर चीज में, निर्बलता में, निंदाओं में, दरिद्रों में, संकटों में मैं आनंद करता हूं. या ठिकाणी पौल आम्हाला सांगत आहे की मी प्रत्येक परिस्थितीमध्ये, निर्बलतेमध्ये मी आनंद करत आहे. निर्बलता हो, दरिद्रता हो या उपद्रव हो, संकट हो, हर बात में मैं आनंद करता हूं. आणि उपद्रव असू दे, निर्बलता असू दे, प्रत्येक गोष्टीमध्ये मी आनंद करतो. मेरी बहन, मेरे भाई, माझ्या भाऊ बहिणींनो, हम जय पाए लोग हैं. आम्ही जय मिळवलेले लोक आहे. हताश मत होना, हताश होऊ नका, दोषों को स्वीकार मत करना, दोषारोप स्वीकारू नका, शैतान की चाल में फंसे ना. सैतानाच्या युक्त्यांमध्ये फसू नका. हम मेमने के लहू के कारण विजय मिला है. आम्ही कोकराच्या रक्ताच्या द्वारे महाविजयी आहोत. अपनी गवाही के वचन के कारण हमें विजय मिला है. आम्ही साक्षीच्या वचनाच्या द्वारे विजय मिळवलेला आहे. हम मृत्यु सेने तक
हम आगे बढ़ते चले जाएं। आणि मृत्यू येईपर्यंत आम्ही पुढेच जात राहणार आहोत. मृत्यु भी उन्होंने सह ली, मृत्यू देखील त्यांनी सहन केली हम यहाँ जब अपने प्राणों को भी उन्हें प्रिय न जाना, आणि स्वतःचे प्राण देखील त्यांनी प्रिय मानले नाही, मृत्यु को सह लिया. तर मृत्यूला सहन केलं. इतना वो ये इस प्रकार वो विजय पाते हुए आगे बढ़े हे अशा प्रकारे ते विजय मिळवत पुढे गेले और उन्हें वो सिंहासन मिला. आणि मग त्यांना ते राजासन मिळालं. इसलिए यीशु कहता है, आणि म्हणून येशू म्हणतो, जो जय पाए जो विजय मिळवेल मैं अपने साथ उनको सिंहासन पर बिठाऊंगा. मी माझ्या सोबत त्यांना राजासनावर बसवेन. और हम इसी दुनिया में हार रहे हैं. आणि आम्ही ह्याच जगामध्ये हारून बसलो. मृत्यु तो बहुत दूर की बात है. मृत्यू तर फार लांब, मृत्यु सहना तो बहुत दूर की बात है. आणि मृत्यू सहन करणं तर फार लांबची गोष्ट. हम थोड़ी थोड़ी बातों को सह नहीं पा रहे हैं. आम्ही लहान सहान गोष्टी सहन करू शकत नाही. हमें शायद अपने घर वाले दोष देते होंगे, हमें सेवा में दोष देते होंगे, हमारे बाहर वाले दोष देते होंगे, हमारे घर वाले दोष देते होंगे, मित्र दोष देते होंगे. हमने स्वीकार कर लिया उसको. आमच्या घरातले, बाहेरचे, सेवेतले आम्हाला दोष देतात आणि आम्ही हे जे दोष आहेत ते स्वीकारत बसलो. और शैतान यही तो चाहता है आणि सैतानाची हीच तर इच्छा आहे कि उसका वार ये चल जाए की त्याचा हा बाण चालावा और आप और मैं हताश और निराश होकर अलग हो जाए. आणि तुम्ही आणि मी हताश आणि निराश होऊन वेगळं होऊन जाऊ. क्या हो रहा है? काय होणार आहे? हम बहुत सारे विश्वासियों को देखे हैं, आम्ही बरेचसे विश्वासांना पाहिलं, अपने आप को अलग कर लेते हैं, स्वतःला वेगळं करून घेतात, एक अलग कर लेते हैं. वेगळं करून घेतात. नहीं मुझसे नहीं होगा, मैं अयोग्य हूं, मैं कुछ नहीं कर पाऊंगा, मैं अलग कर लेते हैं खुद को. नाही नाही नाही, मी योग्यतेचं नाही, मी त्या लायकीचं नाही, मी काही करू शकणार नाही ना, वेगळं करून घेतात ये तो स्वतः. शैतान चाहता है हेच तर सैतानाची इच्छा आहे. सहभागिता से अलग हो जाए, सहभागितेमधून वेगळं होणं, प्रार्थना से अलग हो जाए. प्रार्थनेमधून वेगळं होणं. क्योंकि देखिए जब हवा अकेली थी उसने वार कर दिया. कारण पहा, ज्यावेळेस हवा वेगळी झाली, एकटी होती, त्यावेळेस सैतानाने त्याच्यावर घात केला और वो फंस गई आणि ती फसली. और हमें मालूम है परमेश्वर के आशीर्वाद से वंचित हो गई. आणि आम्ही पाहतो की ती देवाच्या आशीर्वादाला वंचित झाली. एक काम करें, एक काम करूया, ऐसे समय में अशा वेळी संगति में रहें, सहभागितेमध्ये राहा, आपके लोगों की संगति में रहें. तुमच्या लोकांच्या सहभागी संगति छोड़ना मत. सहभागिता सोडू नका. संगति ये आग को लेकर आती है, सहभागिता आग घेऊन येते, पवित्र आत्मा की अग्नि को लेकर आती है. पवित्र आत्म्याची अग्नी घेऊन येते. पेंटिकोस्ट के दिन जब इकट्ठा थे तो पवित्र आत्मा की अग्नि उतर आई, पेंटिकोस्टच्या दिवशी जेव्हा सगळे एकत्र झाले तेव्हा देवाचा आत्मा अग्नी स्वरूपात उतरला, अभिषेक उतर के आया. अभिषेक उतरून आला. उस बात को छोड़े ना, आणि हे गोष्ट सोडू नका. संगति में रहें, सहभागितेत राहा, संगति में रहें सहभागितेत राहा. और शैतान की कोई भी बात को स्वीकार ना करें. आणि सैतानाची कुठलीही गोष्ट स्वीकारू नका. आइए अपने आप से कहें, या आपण स्वतःला म्हणूया, मैं विजय पाया हुआ व्यक्ति हूँ, मी विजय मिळवलेला व्यक्ती मैं आहे, विजय पाया हुआ व्यक्ति मी हूँ. विजय मिळवलेला मैं व्यक्ती, गिरने वालों से नहीं हूँ, मी पडणारा नाही, मैं गिरने वालों में से नहीं मी हूँ. पडणाऱ्यातला नाहीये, मैं विजय के ऊपर विजय लेकर आगे चलने वाले में से हूँ. मी विजयावर विजय मिळवून पुढे चालणारा अपने व्यक्ती. आप से कहें, स्वतःशी बोलूया, गवाही दें. ही साक्ष देऊया. शत्रु सुन रहा है, शत्रू ऐकत आहे, शत्रु सुन रहा है. शत्रू ऐकत आहे. आपकी बातों से शत्रु डर कर भाग जाएगा. तुमच्या या गोष्टीच्या द्वारे शत्रू ते ऐकून पळून जाईल. घोषणा करें, घोषणा करा, घोषणा करें. घोषणा करा. प्रभु आपको आशीष दे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया. धन्यवाद असो, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. या सुंदरशा सहभागितेमध्ये देवाचा आत्मा आपल्याला चालवलं आणि आपण खरोखर या सुंदरशा आराधनेच्या द्वारे, वचनाच्या द्वारे आपण आज आशीर्वादित झालो आहोत. म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. यावेळेला आपण आपली सुंदरशी भेट, आपलं अर्पण परमेश्वराच्या भांडारमध्ये, परमेश्वराच्या गौरीराजाच्या वाढीसाठी आपण आपली भेट, आपलं अर्पण आणि आपला मिळकतीचा जो 10वा भाग आहे, दशमांश आहे, हा आपण देऊया. कारण अनुवाद याचा 8 अध्याय आणि 17 आणि 18 वचनात सांगतं, तसेच हे धन माझ्या सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळवले आहे असे तू मनात आणू नको, पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव. त्याने तुझ्या पूर्वजाची शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य देत आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असूया. आणि खरोखर आपण जे काय आहोत ते केवळ परमेश्वरामुळे आहोत. आपल्यामध्ये जे काही धनप्राप्ती आहे, जे काही आशीर्वाद आहे, हे केवळ प्रभू येशूच्या अनुग्रहामुळे प्राप्त झालेलं आहे. आणि देवाचं वचन आहे प्रियानो की परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा, तो किती चांगला आहे. ही वेळ आहे आपला परमेश्वराच्या भांडारामध्ये आपलं अर्पण, आपला दशमांश देण्याची विनंती करत आहेत. आपण
आपल्या मिळकतीचा 10वा भाग, आपलं सुंदरशी भेट, आपलं अर्पण या भांडारामध्ये टाकूया. देण्याची पद्धती आहे, तुमच्याकडे जर इन्व्हलप असेल तर इन्व्हलपमध्ये तुम्ही कॅश स्वरूपात देऊ शकता किंवा खाली दिलेल्या गुगल पे नंबर आहे त्यावरती तुम्ही तो ट्रान्सफर करू शकता किंवा आपला बँक अकाउंट ICICI बँकचा चर्चचा अकाउंट नंबर आहे त्यावर देखील तुम्ही चेक स्वरूपात ऑनलाईन स्वरूपात आपली दशमांश आणि आपली सुंदरशी भेट देऊ शकता. प्रियांनो, अशासाठी की आपल्या देण्याच्याद्वारे देवाचं गौरव व्हावं, मंडळीच्या गरजा पूर्ण व्हाव्या आणि प्रभू येशूचं राज्य, देवाचं राज्य अधिक आणि अधिक वाढावं. जे लोक अंधारामध्ये आहेत, ज्यांना अजून सत्य कळालेलं नाही आहे आणि जे लोक सत्याच्या शोधामध्ये आहेत त्यांना त्या प्रभूचं नाव कळावं, त्यांना प्रभूचं प्रेम कळावं आणि जिवंत देवाची त्या लोकांना ओळख व्हावी. म्हणून या अर्पणाचा आपण उपयोग करणार. म्हणून सर्वांना विनंती करत आहोत आपण दशमांश आणि अर्पण पवित्र भांडारामध्ये आपण द्यावा. धन्यवाद. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रख रखा है. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रख रखा है. तेरी आत्मा से बात कर, मैं कहाँ जाऊँ. तेरी आत्मा से बात कर, मैं कहाँ जाऊँ. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रख रखा है. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रख रखा है. तेरी आत्मा से भाग कर, मैं कहाँ जाऊँ. तेरी आत्मा से भाग कर, मैं कहाँ जाऊँ. लहरों में चलूँ तो तू वहाँ है, तूफान में गिरूँ तो तू वहाँ है. लहरों पे चलूँ तो तू वहाँ है, तूफान से गिरूँ तो तू वहाँ है. तेरी आत्मा से भाग कर, मैं कहाँ जाऊँ. तेरी आत्मा से भाग कर, मैं कहाँ जाऊँ. यावेळेला आपण प्रार्थना करूया. सुंदरशा असं प्रत्येक कुटुंबाच्या जीवनासाठी प्रार्थना करूया. आपण सर्वजण डोळे बंद करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा, तुझे आभार मानतो, तुझे उपकाराने स्तुती करतो. पिता परमेश्वर दे बापा, खरोखर प्रभू आम्ही सर्व परिवार येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करतो. सर्व देणारे हात आणि त्यांचे अंतकरण स्वर्गीय दे बापा तू पाहिलेलं आहे. येशूच्या नावामध्ये आम्ही ते सर्व आशीर्वादित बोलतो. प्रिय दे बापा, ज्या अंतकरणाने त्यांनी पेरणी केलेली आहे, पवित्र बापा, ज्या उद्देशाने प्रभू तुझ्या भांडारामध्ये आपली मूठ उघडलेलं आहे, येशूच्या नावामध्ये स्वर्गीय दे बापा ते सर्व देणारे हात आम्ही आशीर्वादित करतो. प्रिय दे बापा, हो पिता परमेश्वर, ते सुवार्तेचं कार्य, हो पिता मंडळीच्या गरजा, हो पिता परमेश्वर आरोग्य सभेचं कार्य, जे ज्या उद्देश ठेवून पवित्र दे बापा या भांडारामध्ये ज्या भावाने बहिणीने पेरलेला आहे बापा, त्या पेरणीचा उपयोग पवित्र बापा तुझ्या गौरी राज्यासाठी हो दे प्रभू. आणि पवित्र परमेश्वर बापा हो दे तुझ्या नावाचा गौरव. पिता तुझं वचन पवित्र बापा तुझी आज्ञा पाळून प्रभू ज्या भावानं ज्या बहिणीनं बाप्पा सुंदरशी बापा जो आपला मिळकतीचा 10वा भाग दशमांश पवित्र दे बापा दिलेला आहे, तो दशमांश आम्ही आशीर्वादित बोलतो. ते दे बापा त्यांची नोकरी, त्यांचा बिझनेस, त्यांचे सर्व मिळकतीचे स्रोत येशूच्या नावामध्ये आम्ही आशीर्वादित बोलतो. ते बापा आणि हो दे तुझ्या नावाचा गौरव. सर्व गरजा आणि त्यांच्या चांगल्या योजना येशूच्या नावामध्ये पूर्णता जाऊ दे. आणि तू किती चांगला आहे याचा अनुभव पवित्र दे बापा देण्याच्या द्वारे, या कृतीच्या द्वारे, विश्वासाच्या द्वारे प्रभू प्रत्येकाचा तू पूर्ण कर आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव. पुन्हा एक बार आम्ही धन्यवाद करतो बापा, या अर्पणाबद्दल धन्यवाद करतो, या दशमांशबद्दल धन्यवाद करतो, मंडळीच्या प्रत्येक परिवारासाठी धन्यवाद करतो, प्रत्येक मेंबरसाठी धन्यवाद करतो. पिता येशूच्या नावामध्ये प्रभू आम्ही सर्व तुला गौरव देतो, तुला महिमा देतो. आणि पुन्हा एक बार आम्ही सर्व मिळून तुझ्या हातामध्ये समर्पित होतो. ही प्रार्थना आमचा उद्धार करता परमेश्वर प्रभू येशूच्या नावात करतो. पिता तो ऐक. आमेन. आमेन. देवाच्या नावाला मी धन्यवाद देते. परमेश्वर खूप महान आहे आणि सत्य परमेश्वर आहे. देवाने माझ्या जीवनात एवढा अद्भुत गोष्टी केल्यात ना, की ज्यावेळेस मला देवाची ओळख झाली त्यावेळेस परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये
माझ्या सर्व गोष्टी काढून टाकल्या आणि देवाचं प्रेम माझ्यामध्ये घातलं. आणि ह्या लॉकडाऊनमध्ये परमेश्वराने एवढा आम्हाला पुरवठा केला ना, सर्व गोष्टीचा पुरवठा परमेश्वराने केला. आणि या लॉकडाऊनमध्ये माझ्या मुलीचं पण लग्न ठरलं. आणि लग्न ठरलं तर ठरल्याच्या नंतर आमच्याकडं काहीच नव्हतं. पण परमेश्वराने अशी लोकं उभी केली ना का, म्हणजे जे लोक मला नावं ठेवत होते की हिचं लग्न कसं होणार, ही लग्न कसं करणार, हिच्याकडं काहीच नाही. पण देवाचं वचन सांगतं, मी तुझ्या शत्रू देखत तुझ्या पुढे ताट मांडून मी तुझ्या डोक्याला तेलाचा अभंग करण. आणि तेच वचन परमेश्वरी आज त्यांना दाखवून दिलं का मी यांच्या संग आहे, यांच्यावर प्रेम करतो. आणि परमेश्वरांनी माझ्या लेकराच्या लग्नामध्ये चांगली चांगली लोक उभी केली. आणि लग्नामध्ये सर्व जेवणा खावण्याचा खर्च त्यांनी केला. असं लग्न झालं ना का लोक आतापर्यंत त्याचे नाव काढतं का तू खरंच देव तुझा, म्हणजे देवाला पण ओळख झाली, म्हणजे लोकांना सुद्धा ओळख झाली का हिच्या संग परमेश्वर आहे. आणि देवाने या सगळ्या गोष्टी केल्या, म्हणून देवाच्या नावाला मी धन्यवाद देते. Hello, praise Lord. My name is Edina बरखनिया. मैं आज आपको 2 व्यक्तियों के बारे में बताऊंगी. पहला व्यक्ति वह है जो परमेश्वर पर भरोसा रखता है, उनके वचनों को सुनता है और उन पर चलता है. उसने अपना घर चट्टान पर बनाया. बारिश आई, तूफान उठा और बाढ़ आई, लेकिन उसका घर नहीं गिरा क्योंकि यह चट्टान यीशु मसीह पर परमेश्वर ने ऐसी व्यक्ति को बुद्धिमान कहा है. दूसरा व्यक्ति वह है जो परमेश्वर पर भरोसा नहीं रखता, उनके वचनों को नहीं सुनता और उन पर नहीं चलता. उसने अपनी बुद्धि से अपना घर रेत पे बनाया. फिर बारिश आई, तूफान उठा और बाढ़ आई, लेकिन उसका घर गिर गया क्योंकि उसने अपनी बुद्धि से बनाया था, परमेश्वर पर भरोसा नहीं रखा. परमेश्वर ने ऐसे व्यक्ति को मूर्ख कहा है. इसलिए हमें परमेश्वर पर भरोसा रखना चाहिए, उनके वचनों को सुनना चाहिए, उन पर चलना चाहिए, तभी हम तो बुद्धिमान कहलाएंगे. थैंक यू. आमीन. नमस्कार, माझं नाव अलिशा हरिदास पंडित, थर्ड स्टुडंट मराठी. मी जीजसच्या गाण्यावर पवाड्यावर डान्स करणार आहे. जय जय प्रेम देवाचे ख्रिस्तास आधी प्रीतीचं अंतराळो त्याच्या बिंदू तुझा तो नमस्कार.
मेरी यही प्रार्थना है, माझी हीच प्रार्थना आहे, जिस बात के लिए प्रभु ने हमें चुना है, ज्या गोष्टीसाठी परमेश्वराने आम्हाला निवडलंय, वो परमेश्वर उस बात को हमारे जीवन से वो देख पाए, परमेश्वर आमच्या जीवनाद्वारे त्या गोष्टी पूर्ण करेल. हम जय पाए हुए व्यक्ति हैं. आम्ही जय मिळवलेले व्यक्ती आहोत. गॉड ब्लेस यू. प्रभु को आशीष दे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद आइए देतो. प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करू. पिता आमच्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती प्रशंसा करतो. पित्या पुन्हा एकदा तू आम्हाला विजय मिळवणाऱ्या व्यक्ती परमेश्वर बाप्पा बनवलंच, तुला धन्यवाद देतो. हो प्रभूजी बाप्पा, या गोष्टी परमेश्वर आम्ही लक्षात ठेवाव्यात की आम्हाला विजय जो आहे तो कोकऱ्याच्या रक्ताच्या अधीन राहून मिळालेला आहे. हो प्रभूजी बाप्पा, खरोखर परमेश्वर तुझ्या रक्ताच्या अधीन आणि स्वाधीन परमेश्वरा नव्यानं आम्ही होत आहोत परमेश्वरा, आणि आमच्या परिस्थितीवरती आम्ही मात करत आहोत प्रभूजी बाप्पा. आम्ही साक्षीच्या वचनांच्याद्वारे विजय मिळवलेला आहे परमेश्वरा. हो पित्या परमेश्वरा, आणि परमेश्वरा खरोखर आमच्या प्राणावरती प्रीती न करता मरेपर्यंत प्रभूजी तुझ्या विश्वासामध्ये स्थिर आणि खंबीर उभं राहण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला आज कृपा पुरव, अशा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. पित्या तुला धन्यवाद देतो या वचनांसाठी. पित्या आज पुन्हा एकदा या वचनांच्या द्वारे तू आमच्या संगती बोलला, आमच्या मनाशी, आमच्या विचारांशी, आमच्या परिस्थितीशी आज तू बोललेला आहे प्रभूजी. या परिस्थितीवरती विजय मिळवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तयार कर, सज्ज कर, कृपा पुरव प्रभूजी. धन्यवाद देतो, पुन्हा एकदा तुझी स्तुती करतो, आणि सर्व मान सन्मान गौरव केवळ तुला देत आम्ही प्रार्थना येशूच्याच नावात करतो, म्हणून तू ऐक पित्या. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभु को आशीष दे. हार मत मानिए, आगे बढ़ते रहिए. आमेन. गॉड ब्लेस यू.